ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की चला फायनली आपण झोपूया. त्याच वेळेला सायलीने समोर असलेला पसारा अर्जुनला दाखवलेला असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो की या बायकोच्या समोर आहे ना कोणीही जिंकू शकत नाही. असंच आहे ना, मला माहिती आहे ग. म्हणजे तुझं हे म्हणणं असेल की हा सगळा पसारा आवरायचा आणि मग झोपायचं ना, इतकंच ना. थांबा, मी सगळ्या काही फाईल्स व्यवस्थित ठेवतो. सगळ्या काही व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर इकडे मात्र सायलीचं बरोबर लक्ष असतं की अर्जुनचं काय चाललेलं आहे. कारण अर्जुनची जी काही ओढातोन सुरू असते ना, ती बरोबर बघून असते. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी बघून कळून चुकलेलं असतं की नक्कीच ना एवढी मोठी गडबड आहे ते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना स्वतःहून ती बघते तेव्हा मात्र आता तिला खूप जास्त आनंद होत असतो. त्यानंतर दोघंही जण त्या केसबद्दल बोलत असतात अपघाताच्या. बाबू ड्रायव्हर तर या सगळ्यामध्ये विलन आहेच, पण या ट्रकचा ड्रायव्हर कोण आहे, म्हणजे ट्रकचा मुख्य मालक कोण आहे हे सुद्धा आपल्याला शोधायला हवं ना. मग ते आपण शोधून काढूया असा देखील विचार ना आता त्या दोघांच्याही मनात सुरू असतो. कारण आता आपल्या हाती एवढे पुरावे लागलेत ना की आपण आता थांबायला नको. या सगळ्याचा पाठपुरावा तर करायलाच हवा असंच म्हणणं असतं. दुसरीकडे नागराजचा आता घसा अक्षरशः आवळून टाकलेला असतो. महिपतने आता हे सगळं केल्यामुळे ना त्याला धड बोलताही येत नसतं. तरीसुद्धा तो कसंबसं फोन लावायचा प्रयत्न प्रियाला करतो. प्रियाला जेव्हा आता तो कॉल करतो तेव्हा प्रिया मात्र आता बोलत असते की काय झालं, तुम्हाला बोलता येत नाही आहे का? काय आईस्क्रीम पार्टी वगैरे केली की काय तुम्ही त्या पतसोबत? सांगा. मला तर असंच वाटतंय की तुम्ही ना आईस्क्रीम पार्टी केलेली आहे. काय करायची गरज होती हो तुम्हाला हे सगळं? असं बोलून ना ती आता चिडत असते. पण त्याच वेळेला आता ती जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा आता राज हा म्हणत असतो की ए शांत बस ग, मी काही पार्टी बिटी केली नाही आहे. तुला हे सांगायला मी फोन केला आहे. मला एक गोष्ट सांग की तो महिपतचा मोबाईल कुठे आहे? ज्या वेळेला आपण त्याला धरले होतं त्यावेळेला त्याचा मोबाईल तुला सापडला होता का? तुझ्याकडे आहे का त्याचा मोबाईल? नाही, माझ्याकडे कसा असेल त्याचा मोबाईल? आपण जेव्हा त्याला पकडलं तेव्हा आपणच कोणत्या परिस्थितीत होतो, तेव्हा पडला असेल कुठेतरी झटापटीत. असू दे ना, पडू दे ना, काय करायचं आहे आपल्याला त्या मोबाईलचं? अरे येडी आहेस का तू? त्या मोबाईलमध्ये तर एवढे महत्त्वाचे पुरावे असतील, सगळं काही त्या मोबाईलमध्येच असेल. आणि तू पण काय तो मोबाईल तुला नीट सांभाळताही आला नाही का? जाऊ दे ना, आता आपण त्याला कसं पकडलं हे तुम्हालाही माहिती आहे. मग त्या पकडायच्या झटापटीत तो मोबाईल पडला असेल. आता ना तुम्ही एक काम करा, व्यवस्थित लक्ष द्या त्याच्यावर, नाहीतर हात सोडून पळून जायचा. असं काहीसं आता प्रिया म्हणत असते आणि फोन ठेवते. त्यानंतर आता ती गुळण्यासुद्धा त्याला करायला सांगितलेले असतात तिने. तर त्यानंतर फोन जेव्हा ती ठेवते ना तेव्हा मात्र तिने आता आपल्या बॅगेमध्ये ऑलरेडी महिपतचा मोबाईल आणून ठेवलेला असतो. महिपतचा मोबाईल ती आता हातात घेते आणि ती आता म्हणत असते की तुम्ही ना माझं काही देखील वाकडं करू शकत नाही, कारण आता माझ्याकडे महिपतचा मोबाईल आहे. नागोबा आता तू काहीच करू शकत नाही असं बोलून ना आता ती खूप जास्त हसू लागलेली असते. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. अर्जुन आणि सायली बेडरूममध्येच असतात आणि त्याच वेळेला ना आता सायली अर्जुनचे कपडे वगैरे सगळे काही व्यवस्थित लावून देते. तर परंतु अर्जुनचं ना कामामध्ये लक्ष नसतं, कारण तो या सगळ्या केसचा विचार करत असतो. आणि त्यामुळेच ना आता या केसचा तो विचार करत असतो. त्यावेळेला सायली त्याला ओरडत असते आणि म्हणत असते की तुमचं काय चाललंय? जा ना पटकन आवरून घ्या, मला बाकीची कामं करायची आहेत. पण आता अर्जुन म्हणत असतो की हो ग बायको, मला कळतंय तुला कामं करायची आहेत, पण मी ना थोडा विचार करत होतो. आता कसला विचार करताय? त्याच वेळेला काल आपल्याला बाबू ड्रायव्हर तर सापडलाय, पण आता त्या बाबू ड्रायव्हरकडनं आपल्याला प्रत्येक गोष्ट आहे ना व्यवस्थित वदवून घ्यायला हवी. म्हणजेच त्या रात्री नेमकं काय काय झालं होतं, कसं काय घडलं होतं, या सगळ्याबद्दलची माहिती आपण त्याच्याकडनं काढून घ्यायला हवी. आणि त्याला आपल्याला लगेच जाऊन भेटायला हवं. तो तुळजापूरला आपल्याला भेटला, पण आता आपण त्याला इथे घरी तर भेटायला बोलवू शकत नाही. आपण एक काम करूया, ऑफिसमध्येच त्याला भेटायला बोलवूया. मग तर झालं. मग आता दुसरीकडे अर्जुनने रविराजांना कॉल केलेला असतो आणि रविराजांना कॉल करून अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आज आपलं भेटायचं ठरलं होतं, तर आपण डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्येच भेटूया. आणि कारण त्यांनी आता त्या
बाबूलासुद्धा भेटायचं ठरवलेलं असतं. मग आता बाबूला ऑलरेडी एका रूममध्ये बंदिस्त करून ठेवलेलं असतं आणि त्यांचा तो प्लॅन खरं तर असतोच. पण दुसरीकडे मात्र आता सायली विचार करत उभी असते. तर सायलीला विचार करत उभं असलेलं बघून ना अर्जुन मात्र आता तिला म्हणत असतो की काय आता विचार करत उभी आहेस म्हणून विचारतोय. आता तुला आवरायची नाहीत का कामं? किती पसारा पडला आहे घरात. आता असं म्हटल्याबरोबर सायलीला हसू येतं. सायली म्हणते अरे वा रे वा, म्हणजे मी काही करणार तर ते तुम्ही मला बोलून दाखवणार का? आणि मग त्यामध्ये दोघांची थोडीशी थट्टा मस्करी होते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला रांगोळीसुद्धा काढायची असते म्हणून सायली बाहेर अंगणात रांगोळी काढत असते. तर प्रिया ही मात्र आता बाहेर निघालेली असते. प्रिया हिला आता नागराजचा कॉल आलेला असतो. तर नागराजला ती म्हणत असते की येते रे मी येते, थांब ना जरा, मी आत्ताच निघाली आहे, जरा दम तरी काढ. आणि असं बोलून ना ती आता तिकडनं बाहेर पडते. आणि त्याच वेळेला सायलीनं पाहिलेलं असतं. दुसरीकडे आता सचिन विचार करतो की आता आपल्याला असं शांत शांत बसून चालणार नाही, आपल्याला आता लवकरात लवकर बोलायला हवं. कारण जर आपण बोललो नाही ना तर अजूनच अस्मीचा संशय वाढत जाईल. मग आता अस्मिता पुस्तक वाचत असणारा तिच्या हातात नाव चुकून पुस्तक खाली पडतं. मग आता सचिन तिला म्हणत असतो की तू खाली वाकू नकोस, मी तुला पुस्तक देतो आणि तुला ना आता तुझी काळजी घ्यायला हवी. हो हो, मी माझी काळजी घेते व्यवस्थित, तू काळजी करू नकोस, असं देखील आता मुद्दामूनच ती आता सचिनला बोलत असते. कारण सचिन आहे ना जरा देखील थांबत नसतो ना, सचिन लगेच तातडीने काही काम आलं का निघून जात असतो. म्हणूनच ना त्याच्या या स्वभावाचा खरं तर वैताग आलेला असतो या अस्मिताला. आणि म्हणूनच अस्मिता त्याला टोमणे मारत असते. पण नाही, मी आता ठरवलं आहे की माझ्या बायकोला सोडून कुठेही जायचं नाही, मी माझ्या बायकोसोबत घरीच थांबणार आहे. कधी काही असेल ना तर तू मला सांगायचं, मी कामात असताना तुझ्यासाठी धावत येईन, असं देखील आता सचिन बोलत असतो. त्यावर मात्र अस्मी म्हणत असते की खरंच का, म्हणजे तू पुन्हा चेन्नईला वगैरे जाणार नाही का? खरं तर ना पनवेलमध्ये सुद्धा मीटिंग होती, पण तू जर म्हणत असशील ना तर ती सुद्धा मी कॅन्सल करायला तयार आहे. पण आता अस्मी विचार करते की एवढं सगळं माझ्यासाठी सचिन करतोय, मग आता आपणही त्याला तर थोडं ऐकायला हवं. आणि तसंही आपल्याबरोबर त्याला एवढा वेळ थांबवून काय करायचं आहे, तसंही तो माझ्याकडे पुन्हा येतो हे तर बोलला आहे, मग आपण त्याला पाठवून देऊया हाच विचार ना आता तिच्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ना ती त्या विचारांमध्ये हरवलेली असते. ती त्याला म्हणत असते की नको नको, तू घरात थांबू नकोस, तू कामासाठी जा, कारण तसंही तू रात्री येणारच आहे ना माझ्याकडे. मला हेच ऐकून खूप बरं वाटलं, असं देखील ते त्याला बोलत असते. कारण आहे ना तिला आता एवढं समजलेलं असतं की त्याचं आपल्यावर प्रेम आहे. म्हणजेच आता तसं सचिनने तिला पटवूनही दिलेलं असतं ना. त्याला असं वाटत असतं की एकदा काहीच्या डोक्यामध्ये हे सगळा प्रकाश असेल तर ती सारखी सारखी चिडत बसणार, पण जर आता हिला सावरायचं असेल तर प्रेमाने सावरायला लागेल आणि हिच्याशी आता आपल्याला खोटं बोलावं लागेल, हे तर त्याच्या डोक्यामध्ये फिक्स झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त खोटाड्या पाण्याचा कळस गाठत असतो. कारण तो आता म्हणत असतो की माझी सोन्यासारखी बायको, तिला मी सोडून लांब जाऊ शकतच नाही, मी परत इकडेच येईन, तू काळजी करू नकोस. आणि असं बोलून ना तो आता तिला जवळ घेत असतो. तर दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर सगळीजणं बसलेली असतात आणि सचिन हा तर आता जायला निघालेला असतो. काय रे सचिन, तू तर जाणार नव्हतास ना, थांबणार होतास ना, असं आता घरातले म्हणत असतात. पण आता सचिन सांगत असतो की मी जाऊन पुन्हा येणार आहे, कारण आहे ना माझं जरा काम आहे, तेवढं उरकलं की मी लगेच येतो, कारण मी अस्मीला तसं सांगितलं आहे. आता अस्मीपासून मी जराही लांब जाणार नाही, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद वाटतो. कारण आता अस्मिताला सोडून तो जाणार नाही आहे बोलल्यावर अस्मिताही खूप जास्त खुश असते, हे तिच्या नजरेतूनच दिसत असतं. पण आता तू असं न खाता पिता कसं काय बाहेर पडतोयस, जरा खाऊन तरी जा, असं अस्मिताला बोलते. आणि अस्मी त्याच्यावर जबरदस्ती करू लागते. त्यावर सगळ्यांना कळतं की या दोघांमधली भांडणं आता संपलेली आहेत. आता सायली म्हणत असते की सचिन भाऊजी, बरं झालं तुम्ही लवकरात लवकर हा दुरावा संपवलात, नाहीतर आमच्या ना अस्मिताईंचं तोंड बघवत सुद्धा नव्हतं. किती त्या विचार करत होत्या आणि त्यांना मनही लागत नव्हतं कोणत्या कामामध्ये. तर इकडे आता नागराज आपल्या रूममध्ये इकडे तिकडे फिरत असतो. कारण आहे ना त्याला ना आता काही झालं तरीसुद्धा विचार करायचा असतो की या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं. कारण महिपतला तर त्याने असं बंदिस्त करून ठेवलेलं असतं, पण आता ही पोरगी तिथे जाऊन पोचली असेल का, असे विचार पण त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. त्यातच आज महिपतने त्याचा गळा दाबलेला असतो. या सगळ्या गोष्टींना त्याच्या चांगल्याच लक्षात असतात. मग तो त्यावेळीने विचार करू लागतो आणि नंतर मात्र आता तो ठरवतो की नाही, काही झालं तरी काहीतरी करायला हवं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
सुमन आलेली असते आणि सुमन नागराजचा घसा बसलेला आहे हे ओळखते. मग ती म्हणत असते की एवढा आवाज बसला आहे, थांबा मी तुमच्यासाठी ना पटकन जाऊन काहीतरी घेऊन येते. तुम्हाला हे सगळं असं अचानक कसं झालं हा प्रश्न देखील तिला पडलेला असतो आणि म्हणूनच ना त्या प्रश्नाचं उत्तर ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. काल रात्री तुम्हाला भाऊजींनी सांगितलेलं होतं की कुठेही जाऊ नको, तरीसुद्धा तुम्ही बाहेर पडलात का आणि कशासाठी? तुम्ही ह्याचा विचार केलात नाही का? कारण भाऊजींनी तुम्हाला स्पष्टपणे नकार दिला होता, तरीसुद्धा तुम्ही बाहेर पडलात. हे खूप जास्त चुकीचं केलेलं आहे तुम्ही आणि ह्या सगळ्याचे परिणाम काय होतील हे त्याचा तरी विचार करा ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता तो खूप जास्त ओरडत असतो आणि तो आता म्हणत असतो की तू मला शिकवणार आहेस का की आता काय करायचं आणि काय नाही ते? तू ना या सगळ्यामध्ये बोलूच नकोस. मला ना या सगळ्यामध्ये तुझं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण मला ना माझ्या परीने जे करता येईल ना ते मी करणार आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. महिपतबद्दल विचारल्यामुळे आता मात्र खूप मोठा राग आहे ना त्या नागराजला येतो आणि नागराज खूप जास्त मारहाण करू लागतो. आणि नागराज जेव्हा ही सगळी मारहाण करत असतो ना तेव्हा मात्र बहुधा तिकडनं प्रतिमाने पाहिलेलं असतं, कारण सावली अशी दाखवली आहे ना, म्हणजे नक्कीच त्या प्रतिमाने पाहिलेलं असणार आहे, म्हणूनच ती सावली तशा पद्धतीने दाखवली आहे. तर पुढे मात्र आता सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात. तर अर्जुनचं आता कामामध्ये लक्ष असतं, तर दुसरीकडे मात्र खाऊन पिऊन झाल्यानंतर सचिन तर तिकडनं निघून गेलेला असतो. सचिन निघून गेल्यानंतरही आता अस्मिताचा मूड खूप छान असतो आणि त्यामुळे ना अस्मिताला बघूनच सगळ्यांनाही फ्रेश वाटत असतं. ती लोकंही हाच विचार करतात की चला फायनली सगळ्या काही गोष्टी ना एकदम व्यवस्थितपणे घडत आहेत आणि त्यामुळेच ना आता आनंद झालेला असतो. ही सगळेजण डायनिंग टेबलवर गप्पा मारत असतात आणि तेवढ्यातच ना अश्विन खाली आलेला असतो आणि अश्विन तन्वी तन्वी करून ओरडत असतो. सायली ना आता मार्केटमध्ये जायला बाहेर पडत असते, म्हणजेच तिने कल्पनाला त्याबद्दल आधीच सांगून ठेवलेलं असतं की मी पटकनच भाजीपाला घेऊन येते. अस्मिताची सुद्धा ती आता मजा घेत असते. अस्मिताला म्हणते की आज कुणाचा तरी मूड चांगला दिसतोय, म्हणजे आज कोणीतरी अबोला सोडलाय ना म्हणून, असं बोलून ना मुद्दामूनच ना तिला आता टॉर्चर करायला सुरुवात केलं जातं. पण ती म्हणत असते की तुम्ही समजताय ना तसं काही नाही हां. आणि त्यानंतर मात्र इकडे नागराज जो आहे तो उभा असतो. नागराज उभा असताना प्रतिमा त्याच्याशी बोलायला येते. आता प्रतिमाने हे सगळं तर पाहिलेलं असतं की नागराज हा सुमनला मारतोय, पण त्याबद्दल ना ती आता त्याच्यासोबत काही डिस्कस करायला तिथे येत नाही. तिनं फक्त आता एवढंच बोलायचं असतं की तुम्ही जे काही करताय ना भाऊजी ते चुकीचं आहे, म्हणजे ह्यांनी मला तुमच्यापर्यंत निरोप पोचवायला सांगितला, मग तो निरोप तर मी तुमच्यापर्यंत पोचवणारच. मला असं वाटतं ना की तुमचं जे काही चाललं आहे ना ते तुर्तास तरी थांबवा, कारण ह्यांना या गोष्टी आवडत नाही आहेत. ह्यांनी मला सरळ सांगितलं आहे की तुम्हाला हा निरोप द्यायला, तुम्ही ना ज्या काही गोष्टी करताय त्या खूप चुकीच्या करताय. आता तर तुम्हाला बरंही नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर पडायचंच आहे. आणि मी काय म्हणते, जर तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल ना तर यांनी निरोप दिला आहे की हे तुमच्यासोबत येतील. मग आता काय करायचं आहे? काय मी काही लहान आहे का वहिनी? माझ्यासोबत यायला नको नको, मी माझं अरेंज करू शकतो, असं देखील आता नागराज बोलत असतो. मग प्रतिमा त्याला म्हणते की मला त्यांनी सांगितले तो निरोप मी दिला आहे आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळेत बाहेर पडलात तर त्यांनी हेही सांगितलं आहे की तर मी तिथे येईन करून, म्हणजेच रात्रीच्या वेळेला ते तुम्हाला बाहेरच ठेवणार आहेत. इकडे आता सगळ्यांच्या छान गप्पा सुरू असताना अश्विन डायनिंग टेबलजवळ येतो आणि तो मात्र आता प्रियाला हाका मारून बोलत असतो, तन्वी तन्वी कुठे आहेस तू? तन्वी असं बोलून तो बोलत असतो. त्यावर सायली तिथे असते आणि सायली मग आता अश्विनला सांगत असते की मी मगाशी बाहेर रांगोळी काढत असताना भाऊजी कुठेतरी तन्वी निघून गेली आहे. मग आता अश्विनही विचार करतो की ही पोरगी गेली तरी कुठे आणि तेही न सांगता, आणि म्हणूनच ना अश्विन लगेच ना प्रियाला कॉल करतो. प्रिया आता कॉल रिसीव करते. प्रिया जेव्हा आता कॉल रिसीव करते ना तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की काय झालं आहे अश्विन? अश्विन म्हणतो की काही नाही, मी सहज म्हणून तुला फोन केला, तू कुठे गेली आहे? जाताना सांगूनही गेलीस नाही, असं का केलंच? असं देखील आता अश्विन प्रियाला विचारत असतो. त्यावर प्रिया म्हणते की मी ना माझ्या मैत्रिणीकडे आली आहे, असं तिने म्हटल्याबरोबर इकडे महिपतला माहिती असतं की ही मुद्दामून खोटं सांगत आहे की मैत्रिणीकडे आली आहे. म्हणूनच ना महिपत मागून आवाज करतो, ए चिचुंद्रे. त्याबरोबर आता प्रिया घाबरते.
कळतं की हे सगळं जर मी बोलून गेले तर आता मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच काय, तर आता मला असं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टींमुळे मला काही कळायला नको, काही झालं तरीसुद्धा नको नको. आपण आहे ना यावर काहीतरी सोक्षमोक्ष काढायलाच हवा असा विचार करूनच आता तो मात्र शांत असतो. पण इकडे आता अश्विनला तो आवाज आलेला असतो, त्यामुळे अश्विनला चकित पडलेला असतो की तो आवाज नेमका आला तरी कोणाचा असेल. मग आता अश्विनच्या मागोमाग सगळ्यांनाच तो आवाज आलेला असतो, पण तिनं आता खोटं सांगून फोन ठेवलेला असतो. अश्विन कामासाठी बाहेर पडतो तर प्रताप आता म्हणत असतात की आधीही तर मी आपल्याला सांगून जात नव्हती, आता अश्विनला सुद्धा न सांगताच बाहेर जायला लागले वाटतं. तर दुसरीकडे मात्र आता तुम्ही दोघंही जण बाहेर निघालेले आहात तर नीट या आणि व्यवस्थित प्रवास करा असं त्या दोघांनाही बोललं जातं. दोघंही जण बाहेर पडतात. इकडे मात्र आता मुद्दामूनच ना बबलीच्या समोर म्हणजेच आता महिपत म्हणत असतो की काय मग बबली, तुझी मैत्रीण मी आहे का? म्हणजे नवऱ्याला किती खोटं बोलावं ना हे तुझ्याकडनं शिकावं. कशाला गं त्या नवऱ्याला बिचारायला एवढं सगळं खोटं सांगत होतीस की तू मैत्रिणीकडे आहेस, तू तर माझ्याकडे आहेस. बघ ना मग तुझं जर सत्य समोर आणलं तर काय होईल, असं बोलून तो आता तिला ब्लॅकमेल करत असतो. दुसरीकडे आता अर्जुन सायली बाहेर पडलेले असतात आणि त्याच वेळेला आता अस्मिताताईंचा खरंच मूड खूप सुंदर दिसतोय. बरं वाटतं त्यांच्याकडे बघून, नाहीतर 2 दिवस ना नुसत्या हिरमुसलेल्या होत्या. आता आपल्याला सुद्धा ना मला असं वाटतंय की आज बघा ना त्या प्रियाने अश्विन भाऊजीला सांगितलं की ती मैत्रिणीकडे आहे, पण तिच्या मागून जो आवाज आला ना तो कुठेतरी ओळखीचा आहे असं वाटलं नाही का? म्हणजे मला असा डाऊट येतोय. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विनने आता चैतन्यला बाबू ड्रायव्हरकडेच लगेच आपल्याला जायचं आहे असं डिसाईड केलेलं असतं आणि त्याला मुंबईमध्ये सुद्धा आणून ठेवलेलं असतं, कारण तो इतके दिवस तुळजापुरात होता आणि जर तुळजापुरातून आपण एखादा व्यक्ती इथे आणलाय तर त्याच्याबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन ठेवायला हवी. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे जो महिपत असतो तो मात्र म्हणत असतो की चुकून डोळा वगैरे लावू नकोसा, डोळा लावलास ना तर मी तुला ढगात पाठवेन माहिती आहे ना. मग आता प्रिया देखील कुठे शांत बसते. प्रिया म्हणत असते की तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, पण मला हे माहिती आहे की साक्षी जिवंत आहे. त्याबरोबर महिपतला धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता बाबू ड्रायव्हरला भेटायला अर्जुन सायली आणि चैतन्य गेलेले असतात. त्यावेळेला बाबू ड्रायव्हर म्हणत असतो की तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ना ती सगळी माहिती द्यायला मी पूर्णपणे तयार आहे, फक्त मला सांगा काय काय बोलायचं आहे ते, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्यामुळे आता सायली आणि अर्जुनला थोडं का होईना रिलॅक्स वाटतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.